श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका तो पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी राजा म्हणे ऋषीश्वरासी. स्वामी निरोपिले अम्मासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करून या ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करता ती धारण पुढे यांचे लक्षण कवने परी वर्ततील. ऋषी म्हणे रायासी पुत्राचे होणार पुससी ऐकता दुःख पावसी कवने परी सांगावे. राजा विनवी तये वेळी स्वामी निरोपावे सकळे उपाव करोनी तात्काळी दुःखा वेगळा तुची करसी. ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता झाला विस्तार ऐक राया तुझ्या कुमारा वर्षे 12 आयुष्य असे. तया 12 वर्षात राहिले असते दिवस 7 8व्या दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्राशी पर्यसा. ऐकून ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करता झाला रोदन अनेक परी दुःखित. नाना परी गैवरत मुनिवरांचे चरण धरित विनवीत असे श्रियसहित काय करावे म्हणून. कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरण रेगे जगद्गुरु उमाकांत शिवासी. जिंकावया काळासी उपायासे पर्यसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एकचित्ते अवधारा. स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्यमकेसी निष्कलंक पर्यसी चिदा नंद स्वरूप देखा. ऐसा देव मूर्तिमंत रजोरूपे ब्रह्मसृजित सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिले. तया चतुर्वेदासी दिदले तया वीरांचीसी आत्मतत्व संग्रहासी ठेविले होते उपनिषद. भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयासी. रुद्राध्याय महिमा सांगता असे अगम्या याते नाश नाही प्राण अव्यय असे पर्यसा. परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्म याने चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते. तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे निका वदनी दक्षिणायका यजुर्वेद निरोपिला. तया यजुर्वेदात उपनिषद सारखात. रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषींशी मरीची अत्रि पर्यसी अनिक समस्त देवांशी सांगे ब्रह्मा तये वेळी. तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुल्या शिष्याधिका. त्यांचे शिष्य पुढे ऐका आपले शिष्यांशी कविले. याहुनी नाही अति अनिक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विध पुरुषार्थ लादे त्वरित पर्यसा. नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्र जापे होय निक तोची पावे परमपद. तेने कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जे जे गुरुसी भजती तेची उत्तरती भगवसागर. यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदिनी रुद्र जाप्य ते देखून पळून गेली पर्यसा. जाऊन या यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती. भयचकित होऊन आलो क्षितीवरी राहावयासी शक्ती नाही आम्हासी. पाहता रुद्र जाप्यासी पळतो आम्ही स्वामी या. ग्रामोग्रामी नदी तीरी वस्ती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री. रुद्र जाप्य करता ती एखादे समयी भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायासी. तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया. इतुके बोलती पातके ऐकून यम माथा तुके कोपोनी निघाला तवके. ब्रह्मलोकात ये वेळी जाऊन या ब्रह्मयापासी विनवी यम पर्यसी. जय जय कमळवासी जगत्सृष्ट्या चतुर्मुखा. आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करत पापी नरते आणित नरकारनव पुरासी. तुम्ही होनी मनुष्यासी स्वामित्व दिदले भरवसी. रुद्राध्याय निधानेसी केवी कारणे दिदले ती. येणे परियम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमाशी. अभक्तीने दुर्बदेसी रुद्रजाप्य करती तयांसी अज्ञान लोक तामसी. उभे निज उपडती नर त्यांते अधिक पापे घडती त्यांसी. तुम्ही दंडा त्वरिती जे का भक्तिभावे पडती ते तो सर्वदावर जावे. बाधो नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पातका. रुद्रजाप्य पुण्याधिका जय जन म्हणती भक्तीसी. पूर्वजन्मी पाप करती अल्पायुषी होऊनी उपजती. तया पापा होय निष्कृती रुद्रजाप्य करून या. तेजोवर्चस्व बल त्रुटी आयुरारोग्य ज्ञानसंपत्ती. रुद्र जपता वर्धती ऐक यमा एकचित्ते. रुद्र जाप्य मंत्रेशी स्नान करती ईश्वरासी. तेची उदक भक्तीसी जे जन करती स्नानपान.
त्या ते मृत्यू भय नाही अनिकेक नवल पाही. रुद्र जापे पुण्यदेही चिरंजीवी फळ असे. रुद्र जपोनी उदकासी स्नान केल्या नरांशी मृत्यू भीत असे तयांसी. तेही तरतील भवार नवी. शतरुद्र अभिषेकाशी पूजा करती महेशाशी. ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त पर्येसा. ऐसे जाणूनी मानसी सांगावे आपले दूतांशी. रुद्र जाप्य द्विजासी बाधू नको म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्म वचना यम आला आपुले स्नाना. म्हणून पराशरे जाणार राया पुढे निरूपिले. आता तुझे कुमाराशी उपाय सांगेन पर्यसी. 10 सहस्र रुद्राशी स्नपन करी शिवासी. 10 सहस्र वर्षावरी तुझे पुत्र वाचती स्थिर. राज्य करतील धुरंधरी जैसा इंद्र अमरनाथ. बोलवावे दुजांसी विद्वज्जन शतांशी. ज्ञानी अनुष्ठाना पाचारावे पर्येसा. ऐशा विप्रा करवी देखा करावा श्वासी. अभिषेक आयुष्यवर देल कुमारका सद्य श्रेय होईल येणे परिरायासी. सांगे पराशर ऋषी राये महाआनंदेसी. आयुष्यवर्धनारंभ केला तयवेळी. शतसंख्यांक कलशासी विधिपूर्वक शिवासी. पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक करवी तसे. त्याची जळे पुत्राशी स्नान करवे प्रतिदिवशी. येणे परी 7 दिनेशे आराधिला ईश्वर. अवधी झाली दिवस 7 मूर्छना आली अकस्मात. क्षण एक पडला चेतस पराशरे रक्षिले. तया समय अवचित वाच्य झाले अदृश्यत्व सेवेची. दिशे अद्भुत दंडहस्त महापुरुष. महादंष्ट्र भयचकित आले होते यमदूत. सकळ द्विज रुद्र पडत मंत्राक्षदा देताती. मंत्राक्षता ते अवसरी घालिती तया कुमारावरे. दूत पाहती उभे दुरी जवळी येऊ न शकती. येणे परे द्विजवरे रक्षले तया राजकुमारा. आशीर्वचन देती थोर वेदश्रुती करुनिया. इतुकियावरी राजकुमार सावध झाला मन स्थिर. राज याते आनंद थोर समारंभ करीतसे. तया समयी ब्रह्मसूत नारद मुनी आला त्वरित. राजा जावनी सन्मुखात अभिवंदिले तयेवेळी. राजा म्हणे ऋषीशी तू त्रैलोक्य हिंडतसी. काय वार्ता विशेषी अपूर्व काही निरूपिजे. नारद म्हणे रायाशी गेलो होतो कैलासासी. येता देखिले मार्गाशी अपूर्व झाले पर्येसा. महामृत्यू दूतांसहित न्यावया आला तुझा सूत. सवेची येऊनी शिवदूत तया मृत्यूशी पराभविले. यमदूत पळून जाती तया यमापुढे सांगती. आमुते मारले शिवदूती कैसे जावे क्षितीसी. यमकोपे निघाला वीरभद्रापासी गेला. म्हणे दूता का मारदितला निरपराधे स्वामिया. तयेवेळी वीरभद्र म्हणे झाला विधी रुद्र. वर्षे 10 सहस्र आयुष्य असे राजकुमारा. न विचारित चित्रगुप्ता वाया पाठविले त्वादूता. ओखटे केलं शिवदूते जीवे सोडिले तुझे दूत. बोलावून चित्रगुप्त विचारावे आयुष्य त्वरिता. आयुष्य असे राजकुमारा. न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले त्वादूता. ओखटे केले शिवदूते जीवे सोडिले तुझे दूत. बोलावून चित्रगुप्त विचारावे आयुष्य त्वरिता. म्हणून पाठविले दूता चित्रगुप्ता पाचारिले. पुसता चित्रगुप्ताशी काढून पाहती पत्रासी. 12 वर्ष आयुष्याशी राजकुमारा लिहिले असे तेथेच लिहिले होते अनिक. 10 सहस्र वर्षे देखा पाहून यम धरी शंका. म्हणे स्वामी अपराध रुद्र जापे पुण्य करता. आयुष्य झाले तुझ्या सुता. मृत्यू ते जिंकिले सत्य पराशर गुरु कृपा. पराशर गुरु करिता ऐसा रुद्राध्याय महिमा. पूजा करावी गुरु ब्रह्मा. भिने न लगे काळ यमा श्री गुरु म्हणती दंपतीसी. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वती उपशोपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुर्शिष्योध्याय गोडहा. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 71.